काल तुम्ही पोलिसांची गाडी अडवली आणि या सगळ्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला। हे बघा, माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं अशी भावना आहे, अशी भावना आहे। हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो, खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात, नितीन देशमुखला मारतात। कसं मारलं ते आपण बघितलं, मारणारे किती होते ते पण आपण बघितलं। दोघं जण पकडले जातात, त्यांना मागे बसवलं जातं। त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून देईन, सचिव मला बोलून सांगतात रात्री तुम्ही जा, आपण हे सगळ्यांना सोडून देऊ। आम्ही आग्रह धरत नाही, समोर पकडले किती गेले, किती आहेत, काय झालं, काय नाही, काय नाही, काय नाही। अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं, म्हणून मी इथे आलो। पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं, पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा। म्हटलं तुमच्याकडे काय कागद, काय कशासाठी अरेस्ट केला, काय म्हणाले काय अजून आम्हाला माहीत नाही, पण आम्ही अरेस्ट केलं। आता संविधानिक अधिकार आहे आमचा, काय आम्ही गुंड नाही आहे। लोकशाहीमधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं। त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट, त्यांना मोकळी करावं। पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो, नंतर मारामारी होते, 5 जण जाऊन मारतात विधान भवनात। आरोपी कोण, नावं देतो आरोपीची, पोलिसांना हवी आहेत ना नावं, घ्या नावं। गणेश विठ्ठल भुते हा नोन क्रिमिनल आहे, भिंगेवाडी आटपाडी। ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगगोंड, ते 5 जण मारायला असताना तुम्ही 1 जणाला अरेस्ट केला, 2 जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत 1 जणच गेला, तो दुसरा कुठे गेला। आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, ठीक आहे। त्याच्याने मला काय, हे मी 45 वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे, त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे। पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं, अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, याचं दुःख मात्र आम्हाला आहे। माध्यमांवरती आपण अनेक व्हिडिओ पाहतोय, ज्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहतोय की सुरुवात त्यांच्याकडून झाली होती, तरी सुद्धा तुम्ही सगळे पत्रकारी कालपासून मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून झाली, सुरुवात त्यांनी केली। मग सुरुवात त्यांनी केली, अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून, त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस? स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा। आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो। आम्हाला वाईट या गोष्टीचं आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं। 100% बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी, मी त्या परिसरातच कुठे दिसत नाही आहे, कारण का मी बाहेर निघून गेलेलो। आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे, बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात। म्हणजे हा प्लॅन होता, हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं। आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला, त्यांना मारायला ते मला आले होते,
पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो. पण जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात आहे. सर, पडळकर काल तिथे उभे होते आणि त्यांनी हे मान्य देखील केलं. पडळकरांना जेव्हा मी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही, तुम्ही थांबवलं असं त्याच्या त्यांनी काही उत्तर दिलं नाही, ते सरळ निघून गेले. अरे ते त्या व्हिडिओमध्ये सगळं दिसतंच ना. तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय. आणि काही पत्रकार ओपनली बोलत आहेत की त्यांनी सुरुवात केली. अजून काय सर तुम्ही आता म्हणालात की तुमचा कार्यकर्ता त्याला अटक करण्याचं तुम्हाला फोन आहे, म्हणजे 5 जण जे आता ते त्याबाबत कोणाची पाठराखण होते? तर 5 जणांचं काय बोलायलाच तयार नाही आहेत ना. पोलीस बोलायला तर मी आता नावं घेतलीत. त्या 5 जण जे मारत होते ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तिथे दोघांना नेऊन ठेवलं होते. ते दोघातला एक सोडला आणि एकालाच घेऊन गेले. म्हणजे काय, तुमचा एक घेतलाय तर यांचा एक घेतला. ते 5 जण मारत होते ना. सर, आपली मुलगी आहे की जशी प्रजा तशी गुंड, तिने देखील तिला गोवलं जातंय का? तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेलमध्ये वाचा. तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने, माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे. तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे. तिचा आंतरधर्मीय विवाह आहे. तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे. त्या तिच्या लग्नाबाबत, तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे. आता पोरींना म्हणजे माझ्या लेकीला जर टार्गेट करणार असते तर मला काय त्याच्याने फरक पडत नाही. माझी लेक कशी आहे, तिचं लग्न कसं आहे, तिचा नवरा कसा आहे, मला माहिती आहे. काय काय प्रकार आहे. सुप्रियाताईंच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं, तिच्या सासूबद्दल बोलायचं. बोलणारा कोण? हाच आमदार. शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण? बोलणार हाच आमदार. म्हणजे याला सगळं माफ आहे का? यांनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं, यांनी कोणावरही बोलावं, याला सगळं माफ आहे. सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित झाले. आज केवळ आमदारांना आतमध्ये सोडलं. बघा, हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, फक्त आमदारांना सोडा. येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत, किती माणसं घेऊन येत आहेत. बरं झालं ना ते आले, पिक्चरमध्ये आलं ना कोण आले, कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं. क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट स्पीक्स. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, इथनं एक आला असता आणि मारामारी झाली असती, गोष्ट वेगळी आहे. 5 जण एकत्र उभे आहेत. संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते 5 जण मारतात. हे खूप बोलकं आहे. हे ठरवून झालेलं आहे. आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी, मकोकाचा आरोपी 5-5 जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही. काल विधानसभेत देशमुख यांच्यावरती हल्ला झाला, हा दुर्दैवी आहे, हे सगळं खरं आहे. पण नितीन देशमुख यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय पोलिसांकडूनही आणि सत्ताधाऱ्यांकडूनही. असं आहे की आता चारित्र्यावर करा, त्यांच्या विरोधातही खूप गुन्हे आहेत. असं आहे. त्याचा काल काही दोष होता का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचा काल काही दोष होता का? त्यांनी शिवी दिल्याचं सांगितलं जातं. कधी दिली? दाखवा मला. पुरावा असेल तर सांगा, मी माफी मागायला तयार आहे. त्यांनी शिवी दिली का? मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो, जो एक कॉम्प्लेक्स येतो, त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही त्याच्या वेदनेची प्रतिक्रिया असते. आधी शिवी दिली असती तो गोष्ट वेगळी. त्याला उद्विग्न केला, त्याचा राग अनावर झाला आणि जर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे, मनुष्य स्वभाव आहे. सर, काल विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो मांडत होते. मात्र हे सुरू असताना म्हणजे तुम्ही भाषण करून तुमचं देखील त्याच विषयावरती भाषण होतं आणि अशातच विधान भवनामध्येच कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही म्हणजे 5-5 गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहेत. ते 5 गुंड तुमच्या बाजूला उभे राहिलेले दिसत आहेत.
तुम्ही त्यांना खुणवता दिसतंय आणि ते जाऊन मारताना दिसत आहेत. बस एवढं खूप आहे. पोलीस काय करणार आहेत, काही करणार नाही. सत्ताधारी पक्षाचे गुलाम आहेत पोलीस. त्यामुळे आमच्याकडे फार अपेक्षा नाही. हिंदी हिंदी सर, आप पे अटैक नहीं, जो लेना इधर उधर आके नहीं. सर आप पे अटैक करने का प्लान था, ऐसे भी आपने कहा, क्या कुछ कल हुआ? देखो, जिस तरीके से वो खड़े हैं, जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे बढ़ के किसी को पीटते हैं, इसका मतलब वो खड़े क्यों थे? प्लान से ही खड़े थे. जितेंद्र अवार्ड नहीं मिला, चलो उसका कार्यकर्ता है सामने, मारो. मारा उन्होंने. हमको दुख इस बात का है, अरेस्ट 2 जन को किया जाता है यहाँ से, 1 जन को रात को लिया जाता है, दूसरा कहाँ गया? अगर विधान भवन के हमले में भी आप राजनीति करते हो तो बहुत शर्मनाक बात है. आपके ऊपर भी केस रजिस्टर किया गया है, कैसे देखते? वो ठीक है, आंदोलन का केस होते रहता है. मैं कार्यकर्ता हूँ, पॉलिटिकल कार्यकर्ता हूँ. ये उन केस से मुझे कोई आपको लगता है कि और भी लोग इसमें शामिल हैं, उनको भी अरेस्ट करना चाहिए? कुछ करेगी नहीं ये सरकार. ये सरकार ही इसको प्रोत्साहन दे रही है. मला एक सांगा, उद्या 2 दशकापासून राजकारणात आहात. हे वरिष्ठ नेत्यांना टोमणेबाजी, दुसऱ्या पक्षातल्या लोकांना टोचून बोलणं, काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करणं, याची जी सुरुवात झाली, या सुरुवातीच्या बद्दल आणि हे जे वातावरण चिघळत चाललंय, या सगळ्याला ही टोमणेबाजी वगैरे जबाबदार नाही असं तुम्हाला वाटतं? तो आंदोलन करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. तुम्ही बघत नाही का पायऱ्यांवरती आणि तोंडावरती बोलतात ना. म्हणून काय चड्डी बनियान गँग बोललो म्हणून ते चड्डी बनियान ज्यांचा फोटो लावला होता त्यांनी बाहेरून मारामारी केला. ते दुसऱ्या दिवशी गुंड घेऊन आले. फोटो लावून आंदोलन झालं ना चड्डी बनियान गँगचं. काय झालं? इसकी शुरुआत कहाँ से हुई? आपने कल बोला कि उन्होंने पहले आपको अर्बन नक्सल बोला, फिर आपने जवाब दिया. शुरुआत कहाँ से हुई थी? मैंने बोला ना, मैंने बोला आपको कि मैं विधान भवन में आ रहा था, वो गेट पे था मैं, तो उन्होंने एक टिप्पणी की धर्म के बारे में, खास करके मुसलमानों के बारे में, मेरे संदर्भ से. कहा अर्बन नक्सल है, ये गाज़ा का समर्थक है. ठीक है, उन्होंने बोलने के बाद मैं यहाँ पे आया, इसको इधर गेट से लेके इधर तक आया और इधर आके मैं सीढ़ियों की तरफ जा रहा था. मैंने कहा मंगलसूत्र चोर. कौन है मंगलसूत्र चोर महाराष्ट्र में? आपको मालूम है? या कोई है जिसको मालूम है मंगलसूत्र चोर कौन है? अगर आप किसी की मजाक करते हो, किसी को उंगलियां उठाते हो, तो याद रखना आपके ऊपर उंगलियां उठ सकती है. फिर दुखी मत होना. फिर दुखी मत होना. हाँ, तुम शांत हो और तुमको आके किसी ने उंगली की तो दुखी होना. पर तुम उंगलियां करोगे और सोचोगे कि तुमको कोई कुछ बोलेगा ही नहीं, ऐसा नहीं होता. तुम शरद पवार जी को गालियां देते आ रहे हो, तुम सुप्रिया ताई को गालियां देते आ रहे हो, तुम के पति को गालियां देते आ रहे हो, तुम उनके माँ के बारे में, सास के बारे में अनाप शनाप बोलते हो. तब भी हमने सहन किया, हमने कुछ नहीं बोला. बोली ज़्यादा हो गया. अब तुम मारोगे भी, पीटोगे भी, खुन्नस भी दोगे, गाड़ी भी लाओगे. इतना ही नहीं, कल तो इधर से कहा कि गाड़ी के सामने आएगा तो गाड़ी डाल दूंगा. क्या है भाई, हम मरने के लिए ही पैदा हुए हैं. सत्ता है, मार डालो भाई हमको अभी. लेकिन जो बीजेपी ट्वीट कर रही है वीडियो हाथ से मारने वाला, उसको क्या है? कौन सा? क्षितिज रानी ट्वीट कर रहे हैं कि एक रिपोर्टर के मार रहा है. ऐसा है, चलो वो ट्वीट कर रहा है ना, आप देखो और चलो. लो.